खुर्ची गेली का राजावर? खुर्ची राजावर गेली का? खुर्ची राजावर गेली का? त्या अधिकाऱ्याबरोबर कुठलाही संबंध नाही असं आम्ही गृहीत धरायचं का? ऐका ऐका यांनी आतापर्यंत चुका मान्य केल्या आणि हे म्हणतात की भविष्यात जर असं काय झालं तुम्ही स्वतः बदली करून इथून जाईल, म्हणजे याचा अर्थ इथल्या कर्मचाऱ्यांना यांचं पाठबळ आहे का तुम्ही चुकीचं करा, तुमचं समर्थन मी करत राहीन, दलालांना मी बोलवत राहीन, आपले खिचे आपण भरून घेऊ, येणाऱ्या सर्वसामान्य जनतेशी यांचा काही संबंध नाही असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. बरोबर आहे? कशाला चुकीचा अर्थ? तुम्ही बदलीची भाषा करताच का? मग तुम्ही चुकत नाही तर तुम्ही बदलीची भाषा करताच का? परत उत्तर देऊ का तुम्हाला? आलमानच्या प्रकरणात कोणी मोजणी केली हा तुम्हाला माहिती नाही? कसं माहित पडेल? म्हणजे कोणाकडे होता? कोणाकडे जास्त होता? तुम्ही बोलले हनुमानचं तुम्ही बोलले तेव्हा मला माहित पडलं. मला फक्त मोर नंबर द्या. कुठं जाते आपल्याला कळत नाही. प्रत तुम्हाला देता येत नाही असा काय शासनाचा नियम हो आहे? हो पुढे दाखवा आम्हाला. त्या परिपत्रकात म्हटलेलं आहे तुम्हाला मेसेज आला. तुम्ही बोल, माझं बोलणं ऐका ना, माझं परत बोलणं ऐका. आम्ही बोलल्यावर सर तुम्हाला माहिती झालं, मग ते खुर्ची कशाला? मावशी 2 मिनिटं यांचं एक विषय संपवता मला एक बोलू शकतो. तुम्ही वेळात काढू नका, थांबा जरा. एका टायमाला एकच विषय बोलू द्या. हो, प्रत तुम्हाला देता येत नाही. झालं का तुमचा विषय? बोलू का? बोलू का? किशोर भाऊ प्रतिभावाचा विषय आहे का? व्हर्जन 2.1 एवढ्यासाठी झालेलं आहे का तुम्हालाही मागचा तो खरुलीचा विषय माहिती आहे. कोणी नका नाहीच्या आता ज्याचा मोजणी प्रकरणामध्ये ज्याचा नंबर दिलेला असतो मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरवर आमच्याकडून प्रतीचे निकाली पत्रावर प्रतिवर सही झाली त्याला मेसेज जातो आणि तो मेसेज गेल्यानंतर तुम्ही जे प्रकरण मोजणी प्रकरण जिथं भरलेलं आहे, परत ऐका, ऑनलाईन जिथं भरलं आहे तिथं जाऊन तुमचा त्या मोजणी प्रकरणाचा भरलेला युजर आय डी पासवर्ड द्यायचा आणि तिथं प्रत काढून घ्यायची. आणि आम्ही प्रत देऊ शकत नाही तर त्याचं जे मोठं प्रिंटर आहे ती प्रतीची प्रिंट काढायचं. ते आमच्याकडे प्रिंटर नाही आणि जरी इथून काढली तरी तुम्हाला तो खर्च येऊ नये. तिथं काढली तर तुम्हाला इथं नक्कल बी लागत नाही. जे तुम्हाला तिकडच्या तिकडे त्या प्रमाणातली नक्कल प्रत मिळून जाते तिथं प्रिंट. त्याच्यासोबत आहे तिथं शाईचा वापर कुठेही नाही, सगळं डिजिटल साईन आहे. तिथं खोटं काम दिसत नाही आणि कोणाची तिथं रेषा ओढली चुकीची माहिती भरली ते दिसत नाही. नागरिकांची सनद म्हणा किंवा तुम्हाला सर्वसामान्य खातेदाराला जागृती म्हणून तुम्ही कुठं बॅनर लावला असा आहे ना? लावलेला आहे ना, नागरिकांच्या. किती लोकांना तुम्ही सांगितलं की तुमच्या मोबाईलला मेसेज आल्यानंतर जिथं तुम्ही ऑनलाईन प्रकरण केलं तिथं तुम्हाला प्रत मिळेल असं किती लोकांना सांगितलं तुम्ही? सगळ्यांना. मोजणी अर्ज जिथं भरताना तो माणूस सुद्धा सांगतो. आणि मोजणी अर्ज तुमचा माणूस आहे का तो? नाही, आमचा नाही. मग तुम्हाला कसं माहिती तो सांगतो म्हणून? अहो सेतू आहे ना ते, सगळ्यांना जनतेने कामं दिलं. आम्हाला दाखवा किती लोकांना तुम्ही या पद्धतीने सांगितलं म्हणून. नाही, तो मेसेज जातो तेच आमचं सांगणं. मग अशी काय बोलत मेसेज जातो ना तुम्हाला. पुरावा द्या किती लोकांना सांगलाय ते. नारळ द्यावा, याला नारळ द्यावा. काय बोलतो ना काय नाही त्यालाच कळलं. ऐका ना 2 मिनिटं. ऑनलाईन आहे ते का आमच्या खिशातलं आहे का? शासनाने आम्हाला परिपत्रक दिलं, आम्ही त्याप्रमाणे काम करतो. ही वेळ तुझ्यावर काय यावी? काय बोलतो ते तुमचं तुम्हाला कळतंय? लोक तुम्हाला काय विचारतात, तुम्ही लोकांना काय उत्तर देता हे कळतं का तुम्हाला? काय बोलवा तुम्ही सांगा, मी काय बोला तुम्ही सांगा. काय उत्तर पाहिजे तुम्हाला?